यादव व सौभाग्यवती माधुरीताई दिलीप धोत्रे यांच्या रिक्षा चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आपला आशीर्वाद पाठिंबा सहकार्य द्यावं ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्वजण आपल्या समोर उपस्थित आहे। मंचावर उपस्थित वेळेअभावी मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करून सर्व मान्यवर या परिसरातील सर्व वडीलधारी मोठ्या संख्येने आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या माता भगिनी, पत्रकार बंधू आणि तरुण सहकारी मित्रांनो, पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक 9 वर्षानंतर लागते आहे आणि ज्यांच्याकडे 40 वर्ष गेली सत्ता आहे त्यांनी आपल्या भागाच्या विकासावरती येऊन त्या ठिकाणी बोलायला पाहिजे, सांगायला पाहिजे। 40 वर्ष या भागासाठी काय केलं, आज एकीकडं त्यांच्या भाषणं तुम्ही ऐकली तर पंढरपूर शहर हे आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी शहर करू म्हणून सांगतायत, पण आज या शहरातल्या आपल्या मूलभूत गरजांना त्या ठिकाणी आपल्याला झगडावं लागतंय, बांधावं लागतंय। आज पंढरपूर शहरातल्या कुठल्याही प्रभागात जावा, काय धुळीची अवस्था आहे धुळीमुळं, आणि मग धुळीमुळं आमच्या भागातला या शहरातला या धुळीमुळं आधाराला त्या ठिकाणी सामना करावा लागतोय। मग हे पुढचे ज्यांनी 40 वर्ष सत्ता उपभोगली का आमच्या धुळीच्या बद्दल बोलत नाही? आज रस्त्यावरची खड्ड्याची परिस्थिती बघा, शहरातल्या कोणत्याही रस्त्यावरती जावा, गुडघ्या गुडघ्यावले खड्डे आहेत, या तुम्ही खड्ड्यावरती त्या ठिकाणी बोलत नाही। आज पिण्याचं जे पाणी आपल्या भागात येतंय, या पलीकडे बागवान मुलं असेल, या भागात जिथं जिथं फिरत असताना इथल्या माता भगिनीने आम्हाला ते पाणी दाखवलं, आल्या असेल महिला मिश्रित विष्ठा मिश्रित पाणी जर आम्हाला तुम्ही देत असाल तर तुम्ही एक करताय ते पाच। जर आपण उद्या 2 तारखेला हे लोक जर बदलली नाहीत तर उद्या पांडुरंग देखील बंधू भगिनींना आपल्याला माफ करणार नाही। का आमच्या पाणीपट्टी आणि घरपट्टी बद्दल तुम्ही बोलत नाही? तुमच्या प्रपंचाला कमी पडलं की तुमच्या मनानं पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढवता, का तुम्ही त्यावरती त्या ठिकाणी बोलत नाही? तुम्ही नमामि चंद्रभागा म्हणता, नदी पात्रात तुम्ही जावा, आज देशातलं नाही तर जगभरातनं ब्रह्मांड नायकाच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक येतो आणि आपल्या घरी तुम्ही त्या ठिकाणी तीर्थभागेत आंघोळ करून तीर्थ म्हणून घरी पाणी घेऊन जातो। पाण्यात जर आल्या त्या ठिकाणी महिला मिश्रित पाणी असेल तर आपल्याला पंढरपूरकरांना सर्वांना मान शर्मेने खाली घालावं लागते। का तुम्ही बदल करू शकला? कारण तुम्हाला करायचंच नाही। धुळीचा रस्ता त्या ठिकाणी धूळमुक्त मागायचं नाही, खड्डे बोलायचं नाही। मात्र ह्यांच्या घराकडे जाणारे रस्ते ज्या प्रिन्स चार्ल्स घराघरात भागाभागात फिरतायत, त्यांनी यशवंतराव चव्हाण तलावाच्या शेजारी बंगला बांधलाय। उद्या तुम्ही ती रिक्षात जाऊन बघा, तर तुम्ही तपासा, त्या घराकडं गिलावा व्हायच्या अगोदर, कलर मारायच्या अगोदर 2 पदरी डिवायडर रस्ता आहे, 2 पदरी, जायला एक यायला एक। नेत्याला त्या ठिकाणी खड्ड्यात गाड्या आढळली की सोसत नाही त्यांना, त्यामुळे जायला एक आणि यायला एक। मग घराचं काम व्हायच्या अगोदर जर तुमचा रस्ता होतोय आणि आमच्या गुडघ्या एवढ्या खड्ड्याला जर तुमच्याकडे पैसे नसतील, पैसे का नाही? आषाढी वारीपासून कार्तिक वारी 3च महिन्याचा कालावधी आहे। 3 महिन्यामध्ये पंढरपूर शहरात खड्डे बुजवायसाठी 5 कोटी रुपये आले, 5 कोटी रुपये खड्डे बुजवायला। किती खड्डे बुजले हो? मग 2004ला 3 दिवस रस्त्यावरती गर्दी गोळा फिरत असताना धुळीची ॲलर्जी झाली, घशात घरघर सुरू झाली त्यांच्या। मग आमचे नागरिक वर्षानुवर्ष त्या धुळीत कसे राहतात ही विचारायला लावणारी उद्या निवडणुका त्यांच्या
परिचारक साहेबांच्या घशात खरखर झाल्यामुळे आपल्याला एक संदेश मिळालाय बंधूंनो. परिचारकांच्या घशात खरखर, आता नो पाफरकर. म्हणून इथे परिस्थिती जर बदलायची असेल, आपल्या मुलाबाळाच्या लेकरांच्या शाळेची परिस्थिती इथंच आहे बघा. आणि नगरपालिकेच्या शाळेत तुम्ही डिजिटल शाळा त्या ठिकाणी करायला पाहिजे. आज हात वर करून सांगताय 2016 आम्ही दिलेलं वचननामा 90% पूर्ण झाला. शाळांची परिस्थिती 2016 पण तशीच आहे, आज देखील तशीच आहे. का आमची मुलांची शाळाची परिस्थिती तुम्ही बदलू शकणार नाही का? आमच्या शाळा सुधारल्या तर तुमच्या कर्मयोगीला मुलं कशी येतील हो? म्हणून तुमची शाळा चालण्यासाठी आमच्या शाळा बंद पडल्या तरी चालतील. भूमिका जर बंधून बदलायची असेल, उद्याच्या 2 तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेचा अधिकार जागरूकपणे बजावण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या समोर आहे. माझ्यावरती आरोप करता येतील, माझ्यावरती, कधी बापूंच्या वरती, कधी माझ्या पत्नी उमेदवार आहे म्हणून तिच्यावरती, आमच्यावर जरूर करा. पण हयात नसताना माझ्या वडिलांच्या वरती, भारतानं आमच्यावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका करता. माझ्या बापानं काय केलं? आणि माझ्या बापानं तुमच्यासारखी दंडेलशाही वापरून त्या ठिकाणी गोरगरिबांच्या घरावरती, दारावरती, जागेवरती, श्रेष्ठ जागेवरती आरक्षण टाकण्याचं पाप कधीच माझ्या बापानं त्या ठिकाणी केलं नाही. पोलीस प्रशासनाने शासनाचा धाक राबवून एका तरी गोरगरिबांनी कुणी, आज 29 तारीख आहे, 30 आणि 1-2 दिवस आहेत मतदानामध्ये, एक शहराच्या नागरिकांनी उठून सांगावं किंवा भागातल्यानी सांगावं, भारतनानांच्या काळात किंवा त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींच्याकडून आमच्यावर अन्याय अत्याचार झालाय. मी माझ्या पत्नीचा उमेदवारी आज माघारी घेऊन त्यांना पाठिंबा देतो. पण तुमची किती भ्रष्टाचाराची दाखले देऊ? आज जे रस्त्यावरती फिरता येता बोललो की हे तुमच्या हितासाठी नाही, 40 वर्षात केलेली पाप झाकायसाठी यांना सत्ता पाहिजे. बंधूंनो, का सत्ता पाहिजे? आम्ही विकास कामं केली म्हणतात. काय विकास काम आहे सांगतो तुम्हाला. हा सिटी सर्वेचा नकाशा आहे. लिंक रोडला कर्मयोगी शाळा आहे, जाऊन बघा त्यांची. 3 एकरावरती ती शाळा आहे. हा सिटी सर्वेचा नकाशा आहे आणि हा त्याचा उतारा आहे. तो उतारा त्या दरम्यान पुनर्वसनाची जमीन आहे. नगरपालिकेचं आरक्षण होतं त्या जागेवरती, पण त्या जागेवरती या नगरपालिकेच्या सत्तेचा वापर करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून ती जागा कुणाच्या नावावर झाली माहित आहे? पांडुरंग प्रतिष्ठानचे पंढरपूरचे अध्यक्ष प्रशांत प्रभाकर परिचारक उतारा आणि त्याच्या पुढचं नगरपालिकेचं भ्रष्ट कारभार असं तुम्हाला एक वाचून दाखवतो. त्यांनी बांधकाम परवाना, गोरगरिबाला बांधकाम परवाना घेण्यासाठी जागा हेरपाटे मारावं लागतात नगरपालिकेला. पण शाळेचं बांधकाम आहे आणि बांधकाम परवाना होता. कुणीही वाचा, पत्रकार बंधू आहे तिथं तुम्ही बघा. त्याला निवासी वापरासाठी बांधकाम परवाना दिलाय, निवासी वापरासाठी नगरपालिकेनं. आणि बांधले काय? शाळा, ती पण पुनर्वसनच्या जागेचा. त्या ठिकाणी आरक्षण असणारी जागा बळकावून त्या 3 एकराची जर किंमत बघितली ना, 100 कोटीच्या घरातली ती बंधू जागा आहे. 100 कोटी हडप केले. दुसरं एक उदाहरण तुम्हाला सांग. हा उदाहरण जवळजवळ 32 एकराचा त्या ठिकाणी हा उतारा आहे. आणि हा उतारा ब्राह्मण समाजाच्या ट्रस्ट आहे. ज्या समाजात ते जन्मले, लहानाचे मोठे झाले, वावरले, नेते म्हणून फिरले, त्या समाजाला सोडलं नाही तर तुम्ही आम्ही बहुजन समाज त्यांच्या पुढे कोण आहे? कोणी नाही. 13 हेक्टर 85 आरचा उतार आहे आणि तो बिडारी बंगल्यापासलीची जमीन आहे. 13 हेक्टर म्हणजे किती झाली? 32 एकर जमीन. 32. नगरपालिकेचं आरक्षण टाकतो जागा दे म्हणून त्या ठिकाणी कवडी बोलायला घेतली. 150 कोटीचं व्हॅल्युएशन होतंय, फक्त 3 कोटीला घेतली. किती? 3 कोटीला. सत्ता यांना का पाहिजे माहिती बंधूंनो? हे त्या ठिकाणी. आणि कोल्हापूर खंडपीठाचा 11 तारखेचा हा निकाल आहे आणि ह्या खंडपीठानं त्यांच्यावरती कारवाई करावी म्हणूनचा आदेश आहे. आणि कारवाई करायची कुणावर?
कारवाई करावी कुणावर काही नाही झालं. माझा आवाज नाही मोठा आहे, काळजी करू नका. कारवाई करावी कुणावर? परिचारक पिंटर युटोपेन शुगर प्रायव्हेट लिमिटेड हा खंडपीठाचा निर्णय आहे, भगीरथचा नाही. म्हणून सत्ता कशासाठी पाहिजे? सत्ता यांना गोरगरिबांच्या पैशाने स्वतःची प्रॉपर्टी भरण्यासाठी पैसे पाहिजे. मग गरिबांच्या विकासाचं जर तुम्हाला एवढे चळवळ असतात, प्रशांत परिचारक बांधणारी सांगतात मला या शहरातली गल्ली न गल्ली गोळ माहित आहे. माहित असणार की कशासाठी, कुठल्या गल्ली गोळात एखादी जागा शिल्लक आहे का, एखादा ओपन स्पेसचा प्लॉट शिल्लक आहे का, यासाठी गल्लीला गोळ माहित आहे. मग तुम्हाला जर गल्लीन गोळ माहित असतील तर गल्लीन गोळाची धूळ का दिसली नाही, कसा का दिसणार नाही? पिण्याचं पाणी ड्रेनेजचे पाईपलाईन त्या ठिकाणी फुटून आमच्या घरात पाणी पहिला मिश्रित घेत आहे. तुम्हाला त्या ठिकाणी गल्ली गोळ त्यावेळी दिसली नाही. इलेक्शन आणलं लोकांचा आणि त्यानंतर लोकांची जर दिशाभूल करत असाल तर उद्याच्या 2 तारखेला जागृतपणे बसून मतदान करणं त्या ठिकाणी काळाची गरज आहे. आणि त्यासाठी दाबून आपण आपला आशीर्वाद द्यावा. आमची लढाई धूळमुक्त पंढरपूर करण्यासाठी आहे, गटरमुक्त पंढरपूर करण्यासाठी आहे. आमच्या इथल्या गरीबाला जर घरकुल आधी तुम्ही सांगताल केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं आहे, नगरपालिकेत तुमच्या या अगोदर पण केंद्रात तुमचं होतं, राज्यात तुमचं होतं, नगरपालिका तुमची होती. तर जे घरकुल आहे पंतप्रधान आवास योजनेचं जे घरकुल आहे 865 घरं 2021 पासून प्रलंबित आहे. इथल्या सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या पोटाला चिमटा घेऊन त्या ठिकाणी पैसे भरले. घराची किमती किती दिवल्या बसून 9 लाख रुपये. बार्शी नगरपालिकेचा घर गेली जातात 6 लाख रुपये. सोलापूर महापालिकेत चौकशी करा 6 लाख रुपये. आणि तिथल्या ठेकेदारांनी जे घराची बांधकामं केले, बार्शीला सोलापूरला ठेकेदारांनी स्वतः खरेदी केले, पण पंढरपूरला जे बांधकामाला जागा दिल्या ते नगरपालिकेनं जागा देऊन देखील 9 लाख रुपये घराच्या बांधकामाच्या घराची किंमत आहे. हे 3 लाख रुपये कुणाच्या घरात जात आहेत हे तपासायला लावणारी उद्याची बसून ही निवडणूक आहे. म्हणून माझ्या माता भगिनीला, वडीलधाऱ्यांना, तरुण चाकऱ्यांना आवाहन आणि विनंती करतो जे सांगतायत भालके संपले, पण भालकेची मायबाप जनता जोपर्यंत माझ्या डोक्यावर हात धरणार आहे तोपर्यंत भालके तुमच्या बापाला भालकेने कधी गरिबावरती अन्याय केला नाही. भालकेनी मंदिर परिसरात एखादी माता भगिनी हार तुरे फुका ठिकाण त्या ठिकाणी मग रुक्मिणी मातेचं प्रतीक म्हणून छडा विकत असताना प्रशासनाला अन्याय केल्यानंतर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी कशा पद्धतीने धावून जातो ही भूमिका भालकेनी बजावली. तुम्ही लोकांच्या घरावरती त्या ठिकाणी नागर फिरवण्याचं पाप काम जे लोक केले त्या सत्ता त्या ठिकाणी मागताय. म्हणून हे लोक कायमची हात बार करण्यासाठी बसवलो. तुमच्या आशीर्वादाची पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे. माझ्यावरती आरोप करताय की मी यांच्या मागे तिकीट त्या ठिकाणी मागत होतो. मी अवताडे साहेबांच्याकडे गेलो, पालकमंत्र्यांच्याकडे गेलो, मी मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो आणि मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, मग परिचारक मालकांच्याकडे जावा. मुख्यमंत्री मोठे का हे मोठे हो मला सांगा, मुख्यमंत्री मोठे का हे मोठे? किती किती गर्व, किती तो मीपणा. या पांडुरंगाच्या नगरात मीपणा करणाऱ्याला खड्यासारख्या लोकांनी त्या ठिकाणी बाजूला सारख्याची उद्याची 2 तारखेची वेळ आहे. अरे तुमच्या हातात नगरपालिकेच्या नगरसेवकाची, नगराध्यक्षाच्या मुलाखती घ्यायचा देखील अधिकार तुम्हाला नाही. आणि मी तुमच्याकडे येतोय रे. आणि माझ्या बापाने काय केलं? माझ्या बापाने तुम्हाला गबाळ गुंडाळून पुण्याला पाठवायचं काम त्या ठिकाणी केलं. 2 तारखेला या हातापाया पडतात बगल बच्चांना सांभाळण्यासाठी. जो बगल बच्चा नगरपालिकेचा उमेदवार आहे ना
त्यांचे पती यांची किती कारणं मी तुम्हाला सांगू. त्या भागात तुमच्या कोथमळी पाहुणा मित्र परिवार असेल तर विचारा. आज नम्रतेचं शालीनतेचं आव्हान आशीर्वाद मागतायत, पण 5-5 वर्ष निवडून गेल्यानंतर हात काढेल पाय काढेल म्हणून त्यांची भाषा आहे. आणि हे नम्रतेने जर मतं मागत असतील तर त्यांचा भ्रष्टाचार सांगतो बंधूनो. महावीर नगरमध्ये माझ्या त्यांच्या शोरूमच्या दुकानाच्या पुढे भूखंड आहे, जागा आहे. ही जागा नगरपालिकेचा सत्तेचा वापर करून खरेदी केली. तो त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार आहे, FIR आहे. आणि खरेदी कधी दाखवली माहित आहे? 26 जानेवारी दिवशी खरेदी झाली. पण 26 जानेवारीला मला सांगा, संबंध भारत देशात कोणतं शासकीय ऑफिस 26 जानेवारीला सुरू असतं? मग हे जर असे लोक तुमच्याकडे येऊन मत मागत असतील, आणि मी पहिल्या दिवसापासून सांगितलंय, प्रणिता भालके असतील किंवा नगरसेवक पदाचे उमेदवार, प्रणिता भालके नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर स्वतःचा निर्णय स्वतः घेतील. भगीरथ त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही. तुमच्या उमेदवाराला त्यांच्या मालकांना विचारावं लागेल, आणि त्यांच्या मालकांना त्यांच्या मालकाला त्या ठिकाणी विचारावं लागेल, आणि मग तुमचा विकासाचा निर्णय घ्यावा लागेल. इथं आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडं पैसा स्पॉट असेल, मग त्या ठिकाणी नगरपालिकेचा जनता दरबार बघून आज माझ्या एखाद्या अपंग बांधवाला बदलून नगरपालिकेत गेल्यानंतर 3ऱ्या मजल्यावर जाताना काय हालापेष्टा होत आहेत एकदा जाऊन बघा. आणि मग का तुम्ही एक खिडकी योजना किंवा त्या भागात जाऊन तुम्ही समस्या ऐकू शकत नाही? एखादा भाविक पंढरपूरला आल्यानंतर रेल्वे पासून त्या ठिकाणी तिथं पुढे एसटी स्टँड पासून मंदिरापर्यंत जात असताना माता भगिनींना मोटारीची देखील सोय नाही. तुम्ही त्या ठिकाणी भाजी आणायला गेला, एखाद्या त्या ठिकाणी खरेदीला गेला तर अचानकपणे तुम्हाला वॉशरूमची कुठे देखील इथं सोय नाही. मग का तुमच्याकडे 40 वर्ष सत्ता आहे, तुम्ही या नागरिकांना काय येऊन सांगू शकत नाही? सांगण्यासाठी काहीच नाही. म्हणून हयात नसणाऱ्या माझ्या वडिलांच्या वरती बोललं जातंय. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्हाला माझा आज त्या ठिकाणी माझ्या बापाने काय केलं की उद्या 2 तारखेला आशीर्वाद दिल्यानंतर 3 तारखेला निकालाला त्यांना माझा बाप पाठवल्याशिवाय त्या ठिकाणी इथं माणसं जोपासली, ऋणानुबंधनाचं नातं जोपासलं, गोरगरिबांच्या सेवेला धावून गेले. माझा बाप 3 तारखेला तुम्हाला आठवल, आणि तुम्हाला कायमस्वरूपी त्या ठिकाणी पुण्या मुंबईला तुमच्या आलिशान घरामध्ये पाठवल्याशिवाय इतर नागरिक राहणार नाहीत. आणि 65 एकरामध्ये विकास कामं करत असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या नाव त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे धावून जाणारा पुढच्या उमेदवारांची पती मंदिर परिसरात जाऊन बघा. तिथं विचारा, तुम्ही कर्मचाऱ्यांना विचारा, तिथं भाविकांच्या वरती दगडानं मारहाण इथल्या बगरगच्चारी केली. दर्शनाच्या रांगेमध्ये त्या ठिकाणी मागं पुढं झालं किंवा अडचण आली म्हणून उद्याचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा मंदिर समितीवरती सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे. आज पदावर नसताना एवढी दादागिरी करत असतील, मंदिर समितीवरती त्या ठिकाणी गेला तर पांडुरंगाच्या दर्शनाला सुद्धा गोरगरिबाला जाऊ देणार नाही अशी परिस्थिती उद्या उद्भवेल. आणि उद्भवू नये म्हणून बंधूनो, 2 तारखेला रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण आशीर्वाद द्या. आपला आशीर्वाद दिलेला आशीर्वादाला खड्डे त्या ठिकाणी खड्डेमुक्त पंढरपूर, भयमुक्त पंढरपूर, त्या ठिकाणी धूळमुक्त पंढरपूर, पिण्याचं स्वच्छ पाणी, ड्रेनेजच्या बाबतीतली दुरुस्ती असेल, या भागातल्या घरपट्टी घरपट्टी पाणीपट्टी होती नियंत्रण असेल, या भागातल्या माझ्या नागरिकांच्या माता भगिनींच्या मुला मुलींसाठी नगरपालिकेचं शिक्षण असेल, आरोग्याच्या विषयी भागाभागात आरोग्य केंद्र उभारून तुम्हाला न्याय देण्याची भूमिका आमच्या वचननामा आहे बंधूंनो. आणि तो वचननामा पूर्ण करण्यासाठी तुमच्या पाठबळाची आशीर्वादाची गरज आहे. आणि ते उद्याच्या 2 तारखेला रिक्षा चिन्हासोबत, आणि रिक्षा चिन्ह मिळण्यावर देखील काही जणांनी आरोप केले 3 पायाची रिक्षा. पण माझ्या या 3 पायाच्या रिक्षावर 7,000 कुटुंबाचा प्रपंच उदरनिर्वाह या शहरामध्ये तुम्हाला त्याचा अभिमान आहे. ते कष्ट करून काबाड कष्ट करून रात्र जागून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते तुमच्यासारख्या लोकांना, लोबाडलेल्या लोकांना काय करणार आहे रिक्षा आणि रिक्षा चालकाचं महत्व. आणि म्हणून उद्या 2 तारखेला आपल्याला तर चिन्हात जायचंच आहे, त्यांची सुद्धा चिन्हातच येणार आहेत, काळजी करू नका. आणि मग 3 तारखेला रिक्षाच्या चिन्हात
प्रणिता भालके असतील किंवा आदरणीय माधुरीताई असतील, लोकेशला रिक्षा चिन्हात त्या ठिकाणी नगरपालिकेच्या पायरीपर्यंत सोडण्याची भूमिका तुम्ही बजावावी ही विनंती या निमित्तानं करतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करू मी माझं बरोबर थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.